हे पाहणं महत्त्वाचं आहे. जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता. अनेक विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालंय. ओझर विमानतळाच्या विस्तारित कामाचं भूमिपूजन हे पार पडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुरू होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस म्हटलंय. आज ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नाशिकचं जे विमानतळ आहे, या विमानतळाच्या विस्तारीकरणाची नांदी त्याच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण केली आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीच्या काळात नाशिकचं औद्योगिकरण झपाट्याने झालं, पण ते औद्योगिकरण काही कारणाने थांबलं होतं. पण आता मात्र पुन्हा एकदा आपलं नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचा हॉटस्पॉट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते. महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक झाले. दोषींवर कठोर कारवाईची मागणी छगन भुजबळ